दर्यापूर नगरपालिकेच्या वतीने आठवडी बाजार पाहिलं तर संपूर्ण शहरामध्ये जे दुकाने या ठिकाणी लावण्यात आले आहेत त्यांच्याकडून 10 रुपये चिठ्ठीप्रमाणे दररोज या ठिकाणी वसुली केली जाते। परंतु आता नगरपालिकेच्या वतीने आता 20 रुपये चिठ्ठी प्रत्येक दुकानापासून घेण्यात येईल असा ठराव पारित करण्यात आला आणि या संदर्भात कुठल्याही व्यावसायिकांना या माहिती देण्यात आली नाही। त्यामुळे काही व्यावसायिक जे आहेत आज दर्यापूर नगरपालिकेवर त्यांनी धडक दिलेली आहेत। आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत, काय काय तुमची समस्या आहे? आज आम्ही नगर परिषद ओट्यावर आम्ही बसणारे माणसं आहोत आणि तिथं पहिल्यापासून जर 5 रुपये ओटा होता आणि नंतर 10 रुपये केला। 10 रुपये मान्य आहे, आम्हाला काही विषय नाही आहे। आणि जे त्यांनी भाजीपाला मंडी बांधून दिलेली आहे ते कशासाठी मारून दिलेली आहे? भाजीपाला विकण्यासाठी करून दिली ना, की बाहेरगावचे लोक येऊन बाहेर लोकांसाठी विकासाठी भाजीपाला लावला का त्याईनं? ते त्याच्यानंतर ते मच्छी मार्केटमध्ये तिथं येऊन बसतात, ते माल विकून चालले जातात, त्याच्यानंतर बाहेर बसतात ते विकून चालले जातात। भाजीपाला मंडी बांधली कायसाठी? मग 10 चा 20 रुपये वाढवला कायसाठी भावा? तुमचा ठराव झाला का? तेसाठी क्या कहेंगे? पहले 10 रुपये चिट्ठी थी, अब 20 रुपये हो गए। आपको बताएगा इस बारे में? नहीं मालूम नहीं, हमको किसी को मालूम। क्या तुम्हारे? समस्या हमारी वही थे कि हम पहले 5 रुपये रोज से थे वहाँ पर 2005 से, जब प्रकाश भाऊ थे माननीय आमदार साहब, फिर बाद में इन्होंने 10 रुपये करे, हमने मान्य करे, हम दे रहे अभी ये बोलते 20 रुपये दो। जब हरास हुई तो 10 रुपये थे, फिर अभी 20 रुपये काय के ले रहे भाई हमारे से? 10 रुपये भी भारी जाते ना, धंधे नहीं होते ना, वहाँ धंधे नहीं होते ना। हम तो फ्रूट वाले एक भी दुकान नहीं लगाते, सिर्फ वहाँ पर सामान रखते हैं, चले जाते घर को। एक भी दुकान नहीं लगाते फ्रूट वाले, चलता नहीं फ्रूट का धंधा वहाँ। लोग रोड पर लगा लेते, वो माल बेच डालते, हमारा माल वहाँ बिकता नहीं था, हमने बंद कर दिए। फिर वो गोडाउन बना के रखे हमने, ये भाजीपाला लगाते, इनका भी माल सड़ रहा। विशेष म्हणजे कसं आहे याच्यात, म्हणजे पहिले ज्यावेळेस अतिक्रमण पाळाच्या वेळेस 10 रुपये चिठ्ठी होती, काय 10 रुपये चिठ्ठी होती त्यावेळेस हे लोक 10 रुपये चिठ्ठीनंच वसूल करून राहिले। अतिक्रमण पाळल्यानंतर ज्याने जो ठेका घेतला त्याची वसुली होऊन नाही राहिली, तो ठेका सोडून देतो अशी धवल देऊन राहिला। म्हणून आता त्यांनी ठेका सोडलेला नाही पाहिजे यासाठी त्यांनी 20 रुपये चिठ्ठी केली, नाहीतर कोणतंच कारण 20 रुपये चिठ्ठी करण्यासाठी नाही आहे। वास्तविक पाहता या वर्षी त्यांनी ठेका घेतला, त्यांनी 10 रुपये यांनाच वसूल करायला पाहिजे। 20 रुपये कोणा अधिकारच नाही आहे त्याला घ्यायचा। बाहेर माणसं बाहेर विशेष म्हणजे हे भाजीपाला मार्केटमध्ये बसतात, विशेष म्हणजे बाहेर भाजी विक्री करतात लोक, त्यांच्यापासून पैसे नाही आणि दर हप्ते यांच्याकडूनच पैसे वसूल करतात। कारण मूळ कारण हे आहे, अतिक्रमण होतं त्यावेळेस त्याची वसुली चांगली होत होती, आता वसुली होत नाही, कारण की अतिक्रमणमध्ये दुकाना पडल्या, त्या कारणाने त्याला पुरत नाही, म्हणून त्याला 20 रुपये चिठ्ठी। त्याला पुरो की ना पुरो, ठेका ठेवे की सोडे, पण या गरीब लोकांचं नुकसान नाही करायला पाहिजे। क्या बताएंगे मत आहे। नगर परिषद क्षेत्रामध्ये 2 ठेके गेलेले आहेत। एक बाजार समिती बाजारच्या अंदरला एक ठेका अलग आहे आणि एक बाजारच्या बाहेरचा ठेका हजर आहे। बाजारच्या बाहेरचा जो ठेका होता तो अतिक्रमणच्या अगोदरचा ठेका होता, त्याच्यात 10 रुपये रोजाच्या हिशोबानं सर्वे करून जो एक अमाऊंट निघते त्या हिशोबानं ठेकेदाराला देण्यात आला। त्यानंतर नगर परिषदनं 15 दिवसानंतर अतिक्रमणाची कारवाई केली। अतिक्रमणाची कारवाई केल्यानंतर त्या ठेकेदारानं यांच्या विरुद्ध कोर्टात केस केली की तुम्ही मला जो ठेका दिला माझी फसवणूक केली। त्या ठेकेदारानं केस केल्यानंतर यायला जागा आला की आपल्या गागावर केस होऊन राहिली, त्या ठेकेदाराची भरपाई कशी करून द्यावी। तर त्या ठेकेदाराची भरपाई करण्यासाठी या गरीब नागरिकांवर 20 रुपयाचा ओझ यांनी आणून टाकलेला। वास्तविक पाहता ही भरपाई नगर परिषदेनं स्वतः करायला पाहिजे, कारण तुम्ही जे सर्वे केलं होतं त्यावेळेस अतिक्रमण होतं, त्या हिशोबानंच ठेका द्यायला पाहिजे होता, नंतर अतिक्रमण पाडायचं नव्हतं। मग अतिक्रमण पाडलं ना तर मग ज्या हिशोबाने जितकं अतिक्रमण पाडलं तितक्यानं ठेका कमी करायचा होता, तो कमी न करता बिचाऱ्या गरीब जे लोक आहेत जे बाजारमध्ये व्यवसाय करतात त्याला 20 रुपयाचा भूदंड देऊन त्याच्यापासून वसूल करणे हे योग्य नाही आहे। त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध करतो व आम्ही जतपर्यंत यांना न्याय भेटत नाही आम्ही त्याच्यासोबत आहोत व त्याच्यासाठी पूर्णपणे लढण्यास तयार आहोत। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर नगरपालिकेच्या वतीने याआधी जो ठेका दिला होता 10 रुपये चिठ्ठीप्रमाणे संपूर्ण व्यवसायाकडून पैसे वसूल केला जात होते, परंतु अतिक्रमणानंतर पुन्हा आता त्या ठेकेदाराची रक्कम या ठिकाणी नगरपालिका भरू शकत नाही, त्यामुळे 20 रुपये चिठ्ठी या ठिकाणी वाढवली आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी हे सुद्धा या व्यापाऱ्यांसोबत आता त्यांच्या पाठीशी उभी झालेली आहे आणि नगरपालिकेवर आता कारवाई करण्याची मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। किरण ओले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।